सन्मतीच्या घरट्यात अनेक पिल्ल्या लग्नाची मोठी होतात, गरुडाची झेप घेतात. या पंखात बळ मिळावं, योग्य ते संस्कार, आवश्यक ते अध्ययन, अनुभव देण्यासाठी आपली संस्था व संस्थेतील सर्व कर्मचारी सतत कार्यरत व प्रयत्नशील आहेत. पिल्लू जेव्हा लहानाचं मोठं होतं तेव्हा घराने घेत यासारखा आनंद म्हणजे आमची पर्वणी होय. म्हणूनच आम्ही हा खटाटो करत आहोत, धडपड करीत आहोत, यासाठी सादर करीत आहोत अपंग घराणे झेप झेप झेप. माननीय रेणुताई गावस्कर, तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री रवींद्र निगडे सर, तसेच आमच्या ताई, आमचे दादा, तसेच तृप्तीताई. मी प्रताप आपलं सर्वांचं मनापासून पुनश्च एक वेळेस स्वागत करतो. यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय ममताताई यांना विनंती करतो की त्यांनी आनंदाचं रोप, शाल आणि पुस्तके देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले आदरणीय रवींद्र निगडे सर, माननीय तृप्तीताईंना अनंताचं रोपकर आणि पुस्तक. सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासाठी ऋषितुल्य असणाऱ्या रेणुताई, ज्या आजच्या आपल्या जीव उपक्रमाच्या उद्घाटक आहेत, अध्यक्ष आहेत कार्यक्रमाच्या, आपल्या केलेले शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री निगडे सर, आदरणीय कुशले सर, आदरणीय तृप्तीताई, आदरणीय राहुल सर, आदरणीय दीपक दादा, आमच्या बहिणी. दादाने खूप मोठं सरप्राईज दिलंय मला. येऊन मी कुठेतरी निर्मुसले होते की कुणीच कसं नाही आज माझ्यासोबत, आणि दादा अचानक समोर दिसला. खूप आनंद झाला, खूप जास्त आनंद झाला. आदरणीय राहुल सर इथे माझ्या समोरच आहेत. म्हणजे दोन नद्यांच्या संगमामधनं तिसऱ्या नदीने खालून जी नदी वाहत जाते त्या सरस्वती रूप आहेत राहुल सर जे आहेत. ते कायम सपोर्टला असतात पण कधीच समोर येत नाही. तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात सर. सप्तसिंधू संस्थेचे सर्व पदाधिकारी इथे आमच्या गुजरातमध्ये आलेले आहेत. इथे सीमाताई आहेत, सन्मती बालनिकेतनचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, तीर्थरूपचा कर्मचारी वर्ग, सप्तसिंधूचा कर्मचारी वर्ग, माझी स्नेही आणि माझ्या बाळगोपाळांनी. झेप हा उपक्रम गेली 3 वर्ष आपण राबवतोय. गेली 3 वर्ष आपण संस्थेतल्या मुलांसाठी शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त जे इतर विषय असतात, जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात,
त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो, ते त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत, अशा सगळ्या इतर विषयांना धरून आपण एक शिबिर आयोजित करतो, ज्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज पासून, आकाश दर्शनापासून, ट्रेकिंग, मूवी, म्युझिक, डान्स, सगळे विषय जितके म्हणून कव्हर करता येतील तितके आपण कव्हर करत असतो. त्याचा आनंद या मुलांना मिळावा, त्या मुलांसाठी एक नवीन ज्ञानाचा दरवाजा उघडला जावा, त्याचा फायदा त्यांच्या व्यक्तिमत्वाला व्हावा. आणि मुळात झेप शब्दच जो आहे, जो तुमच्या पंखातलं बळ चेक करतो, जो तुम्हाला वरच्या दिशेने घेऊन जातो, असा तो शब्द म्हणून या उपक्रमाला झेप हे नाव दिलेलं आहे. 2 महिन्याचा साधारणपणे 16 एप्रिलच्या आसपास मुलांच्या परीक्षा संपतात. त्यामुळे हे 2 महिने जी सुट्टीची असतात ती वगळली तर बाकीचे 10 महिने ही मुलं शाळेमध्ये जात असतात. म्हणजे तेव्हाचा शनिवार रविवार सुद्धा हा शाळेचा अभ्यास पूर्ण करण्यातच जातो. आणि त्या 10 महिन्यांमध्ये काहीही करायचं म्हटलं तर सुट्टीमध्ये करू असं बोललं जातं. असे ते 10 महिने ह्या अभ्यासाने व्यापून घेतलेले असतात. आणि हा संदर्भ देण्याचं एक कारण म्हणजे हे 10 महिने आमच्या संस्थातली मुलं ज्या शाळेमध्ये जातात, ती के मुले शाळा, तसे प्राचार्य आज इथे आलेले आहेत. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की गेली 15 वर्ष या संस्थेमधून मुलं के मुले शाळेमध्ये जात आहेत, मोठी होत आहेत. म्हणजे आता माझा प्रतीक इथे समोर बसला, सर हा पहिल्या बॅचचा मुलगा आहे, आता हॉटेल मॅनेजमेंट करतो. हाही के मुलेला होता. हा के मुले शाळेत 10वीला फर्स्ट आला होता. 10वीला तो त्याचा आता डिप्लोमा कम्प्लीट झालाय कॉम्प्युटरचा. आणि सगळी मुलं जी बसलेली आहेत ही सुद्धा आता के मुले शाळेला येत आहेत आपल्याकडे. तिथून पुढेही आमच्या संस्थांमधली मुलं तुमच्याकडेच असणार आहेत. हे सांगण्याचं कारण हे की या मुलांच्या जडणघडणीमध्ये, त्यांना घडवण्यामध्ये के मुले शाळेचा फार मोठा वाटा आहे. आणि मला ते इथं नमूद करायला समोशिरे सर तर आधी येऊन गेलेले आहेत संस्थेमध्ये. माझा पूर्ण अभ्यासाशी जो निगडीत कर्मचारी वर्ग आहे तो कायम शाळेमध्ये येत असतो, शिक्षकांशी चर्चा करत असतो आणि कुठे कमी आहोत, कुठे जास्त होतंय, ही सगळी माहिती आम्हाला शाळांबद्दल दिली जाते. आज ते सर स्वतः इथे आलेले आहेत, आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. या गोष्टीचा मला अति आनंद होतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना ऋषितुल्य माणसं आहेत की ज्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलंय ना की ते काम आपल्याला एक वस्तुपाठ म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो. संवाद कसा साधावा, काम कसं करावं, निर्णय कसे घ्यावे, खूप माणसं आहेत यावर काम केलेली किंवा यावर आयुष्य वाहून घेतलेली. मी कायम नाही तुमच्याकडे कृषीतुल्य व्यक्ती म्हणून बघते. आमच्या या क्षेत्राचं म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये आहे समाजकार्य क्षेत्रात, त्यासाठी तुम्ही मला खूप आदराच्या, प्रेमाच्या, स्नेही जे म्हणतो आपण, जिथे हृदयाची नाळ हृदयाशी जोडली जाते अशा तुम्ही आहात माझ्यासाठी. तुम्ही 2013 साली साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये आला होता पाटणकर पुरस्कारासाठी. सुरेश कुमार बैराळकरांना तुम्ही पुरस्कार दिला होता तेव्हा. आणि मी नेमकी त्यावेळेला आउट पुणे होते. मी इतकं मिस केलेलं कारण आमचा तिथे पूर्ण गझल परिवार होता आणि त्या परिवाराकडनं मी तुमच्या भाषणाविषयी ऐकलं होतं. आणि इतकं सुंदर भाषण मी कसं काय मिस केलं. म्हणजे मी तेव्हापासून तुमच्या काय म्हणतो ते पाठला चालू आहे माझा की मी ह्या व्यक्तीला कधी भेटते म्हणून. नंतर आपली भेट झाली के शिबिराच्या वेळेस. पहिल्यांदा आपण दोघी एकमेकींना भेटलो आणि खूप दिवसांची, खूप वर्षांची माझी इच्छा पूर्ण झाली तुमच्या पायांना हात लावण्याची. आणि आता जेव्हा मी तुमचे व्हिडिओज बघते, जेव्हा मी तुमच्या मुलाखती बघते, तेव्हा ज्या व्यक्ती, जी लोक, जी माणसं मुलांसोबत काम करतात, लहान मुलांसोबत काम करतात, अनाथ मुलांसोबत काम करतात, थोडक्या उपेक्षित घटकांसोबत काम करतात, त्यांनी काय करायला हवं हे ताईंच्या मुलाखतींमधनं तुम्हाला ते कळेल, ते ज्ञान मिळेल तुम्हाला. मी स्वतः किती वेळा तुमच्या मुलाखती बघत असते. त्यातलं एक वाक्य अगदी काल रात्रीची मुलाखत बघितली, त्यातलं की मुलांशी ना प्रेमाने बोलायला हवं. मी स्वतः कधी कधी चिडते, मुलांना माहिती चिडले की अगदी आवाज फाटल्यासारखी ओरडते. सगळ्यांना अनुभव आहे त्याचा. पण माझ्या मनात प्रचंड प्रेम आहे मुलांविषयी. आणि तुमचं जेव्हा ते वाक्य मी ऐकलं तेव्हा असं वाटलं की नाही, चिडायची गरज नसते इतकी. जेव्हा ताई सांगतायत की मुलांशी अतीव प्रेम आहे, मुलं प्रेमाची भुकेली असतात, मुलं स्पर्शांची भुकेली असतात.
त्यांना स्पर्श हवा असतो, आईच्या हाताचा स्पर्श, आईच्या कपड्यांचा स्पर्श. लहान मूल नाही का, मारायला का होईना पण तू माझ्या जवळ ये आणि मला फटका घाल म्हणतं. पण तेच जर का लहान मुलावर आई चिडली असेल आणि आई बोलतच नसेल ना, त्याला जास्त त्रास होतो की नाही तू मौन नको, तू माझ्याशी बोल, तू माझ्याजवळ ये, तू मला हात लाव, तू मला मारायला का होईना पण मला स्पर्श कर. ही त्याची डिमांड असते त्या क्षणाची. आणि तुमच्या विविध मुलाखतींमधनं जेव्हा मी ऐकते की मुलांशी कसं वागायला हवं, माझ्यासाठी स्वतः ती तुमची वाक्य आणि ते सगळ्या ज्या तुम्ही गोष्टी सांगता, गोष्टीवरनं आठवलं काही सांगतात काय की प्रत्येकाची स्वतःची एक गोष्ट असते. आपण फक्त इतरांच्या गोष्टींकडे लक्ष देतो, आपण आपल्या स्वतःच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपण आपली गोष्ट ओळखायला शिकलं पाहिजे. मी माझ्या कथेची नायिका आहे, मी माझ्या कथेचा नायक आहे, हे आपण स्वतःला आधी सांगितलं पाहिजे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, मला स्वतःला ताईंकडनं खूप सारं ऐकायचंय. तर एकंदर सांगायचा मुद्दा हाच होता की हा जो आपला उपक्रम आहे 2 जून पासून 12 जून पर्यंत सलग 11 दिवस मुलांना विविध विषयांची ओळख व्हावी, मुलांना विविध गोष्टी कळाव्यात म्हणून आपण हा उपक्रम घेतोय. त्याचं उद्घाटन आता त्यांच्या हस्ते झालेलं आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आदरणीय निकळे सर इथं लाभलेले आहेत. सगळी मंडळी इथं आहेत जी जे. तर मला असं वाटतं मी आता प्रास्ताविक माझं इथे थांबवावं आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्रने पुन्हा एकदा प्रताप सरांकडे द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय माननीय रेणुताई गावस्करांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी आपण व्हायचं आहे. आपल्या झेप या शिबिराचं हे 3रं वर्ष आणि या 3ऱ्या वर्षाला आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याच एकेकुले शाळेचे प्राचार्य आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्ती लाभणं हे खरंच आम्हा सर्वांचं सौभाग्य आहे. ज्याप्रमाणे संस्थेतले सर्व या मुलांचे पालक आहेत, पण त्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह वेळ आणि मुलांना सतत ऑब्झर्व करणारे, सतत त्यांचा विचार करणारे आणि त्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणारे सर आज मुलांना शाळा सुरू होण्याआधी तब्बल 2 आठवडे भेटायला आलेले आहेत. कुठेतरी मुलांच्या चेहऱ्यावरती तो एक भाव आहे, शाळेचे सर समोर आहेत, आपली शिस्त जी आहे ती चांगली दिसायला हवी, छान प्रकारे सरांना नोटीस करतायत. आणि त्या समोर बऱ्याचशा मुलांनी सरांना शाळेच्या शेवटच्या आठवड्यात पाहिलेलं आहे, कारण सर नुकतेच बदली होऊन इथे आलेले आहेत. औपचारिक परिचय देण्याआधी आमचं नुकतंच सरांना अनौपचारिक एक भेट झाली होती, त्यातील एक प्रसंग सांगून सुरुवात करतो. आम्ही शाळेत गेलो, नवीन प्राचार्य आलेले आहेत, ते कळल्यानंतर स्वागत करण्यासाठी यावेळी आवर्जून जाण्याची संधी मिळाली. गेलो असता एक गोष्ट दिसली की सर हे इतर सर्व स्टाफ सोबत आवर्जून काम करत होते आणि आम्ही गेल्यानंतर सर ते हातातलं काम घेऊन तसंच आले आणि त्यांनी सहज सुरुवात केली की मला काम करायला खूप आवडतं. आपण काम करायला सुरुवात केली की आपले सगळे सहकारी आपल्यासोबत कामाला येतात आणि सगळ्यांचा उत्साह वाढतो. आणि तिथे कुठेतरी वाटलं की नाही, या सरांसोबत कुठेतरी आपल्याला काम करायला नक्कीच मजा येणार आहे. संवाद सुरू होता, आदरणीय सीमाताई आणि सरांच्या गप्पा सुरू होत्या आणि शांतपणे ऐकत होतो. तिथे कानावरती आलेली दुसरी महत्वाची गोष्ट जाणवली, ती म्हणजे तिने 25 वर्ष माईंचा धडा शिकवला आहे आणि प्रत्येक वेळी तो धडा शिकवताना माझ्या डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या पाणवलेल्या आहेत. तर माई परिवाराचा ओळख होण्या आधीपासूनचा हिस्सा असलेले सर आज इथे लाभलेले आहेत. सर म्हणजे पुरंदर तालुक्यातलं सरांचं गाव, त्यानंतर सरांचं SSC पर्यंतचं शिक्षण तिथेच झालं. शिक्षणापश्चात सरांनी बारामतीमधनं स्वतःचं पुढे शिक्षण घेतलं. हे चालू असताना सरांनी इंग्रजी विषयाचं अध्ययन सुरू केलं. हे सुरू असताना पुढील 10 वर्षांमध्ये येथील शाळांचा गुणात्मक विकास कसा करता येईल, मुलांना इंग्रजी विषय कसा सुलभ करता येईल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सन 2005, 2010 आणि तिथून पुढे रयत शिक्षण संस्थेत काम करत असताना इंग्रजी विषयात 100% निकाल आणल्याबद्दल सरांचा प्रत्येक वेळी सन्मान केला गेला आहे. त्याचबरोबर
विशेष पिढीचे शिक्षण सरांचा पूर्ण झालेला आहे. तो उपक्रम सरांनी घेतला आणि त्यामध्येही सरांना प्रमाणपत्र आहे. अनेक संस्थांकडनं सरांना आदर्श शिक्षक हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सरांबद्दल आवर्जून सांगायचं तर 2011 मध्ये जी ऑनलाईन डीएड परीक्षा झाली होती त्याची सुपरवायझर म्हणून सरांची नियुक्ती झाली होती. 2010 मध्ये संस्कार फाउंडेशन मार्ग ज्ञानाचा यांच्या मार्फत गुणवंत शिक्षक म्हणून सरांचा सन्मान झालेला आहे. तसेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक हा पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सरांचं एक आवडलेलं वाक्य आवर्जून सांगेल. सरांनी आतापर्यंत ज्या ज्या शाळांमध्ये काम केलेलं आहे त्या शाळा त्यांच्या घरापासून किमान 1.5 ते 2 तासाच्या प्रवासावरती होत्या. तरीही रोज इथपर्यंत प्रवास करणं, जाणं येणं आणि त्यासोबत शाळांमध्ये अधिकाधिक जबाबदाऱ्या घेणं, सर्वांकडनं काम करवून घेणं आणि स्वतः काम करणं. तर या शाळेत आल्यानंतर सरांनी सांगितलं की मी आता फक्त 3 मिनिटात शाळेत पोहोचतो. तर माझे जे 4 तास प्रवासात जात होते ते 4 तास मी आता शाळेला देणार आहे. असे शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत आणि आज कुठेतरी ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या समोर आहेत. तर मी आपला अधिक वेळ न घेता सरांना विनंती करतो की सर तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आता हे समोर बसलेले आज सुरुवातीला फक्त माझे काही शब्द ऐकतील, परत वर्षभर किंवा 2-3 वर्ष त्यांना ते ऐकायचं. मी जे बोलणार आहे ते तुम्हाला रोज शाळेत फक्त काही नवीन मंडळी ती आज फक्त ऐकतील आणि इतर सर्व आता हे चेहरे दिसतात की आता जसे तुमचे मुले त्यापेक्षा माझ्या ताब्यात येणार शाळा जिल्हा ते माझे पण आहे आणि त्यांच्यावर फार काही प्रेमाने लक्ष राहणार. कारण शिक्षक ज्यावेळेस शिकवतो, शिक्षक असतो त्याला तेवढी फक्त एका वर्गाची जबाबदारी असते किंवा ठराविक 2-3 वर्ग असतात तेवढी जबाबदारी. आता हे सर्व जे विद्यार्थी आता 1759 विद्यार्थी माझ्याकडे शिक्षण घेतात. परंतु आता ह्या वर्षी त्यामध्ये फक्त 5वी आणि ताई फक्त सीमाताई आल्या आणि सीमाताईने मला सांगितलं मी ह्या संस्थेतून आले. माझे सर्व शब्दच पुढचे बंद झाले. म्हणलं तुम्हाला किती ऍडमिशन पाहिजे तेवढी मी कुणालाही संमतीपत्र किंवा मागणी पत्र दाखल्यासाठी देत नाही. फक्त तुमच्या संस्थेला त्यांनी म्हणले मला 31 दे. 31 मागणी पत्र पाहिजे. न नाव टाकता सिग्नेचर करून ते त्यांना दिली आणि 2 पोरी सुद्धा दिली. म्हणजे जे शिक्षण आम्ही त्या काळात घेतलं आता ही नवीन एआयचं युग आलंय. एआयचे प्रमुख शिक्षक आपले इथं आले कुशल सरांना त्यासाठी ट्रेनिंगला पाठवलं आणि पूर्ण जबाबदारी एआयची यांच्याकडे आणि कालच काम सुद्धा दिलं. त्यासाठी जी वायरिंग किंवा इतर काही वायफाय घ्यायचं होतं किंवा सर्व जोडाजोडी 20 ते 30 कॉम्प्युटर नवीन आणि त्या तयार लॅब केली आणि त्यांचं वायफाय कनेक्शन पूर्ण 18,000 रुपये काल दिले त्यांना. ही जशी 16 जूनला मुलं येतील आता सीमाताई किंवा मुमताताई काय म्हणतील सर आम्हाला सेमीला पाहिजे एआयला ऍडमिशन पाहिजे. तर जी जशी मुलं असतील परंतु हे म्हणल्यानंतर आम्हाला ऍडमिशन द्यायला लागणार आहे. पण ते मुलांनी फक्त परिपूर्ण इथं आल्यानंतर तो अभ्यास केला पाहिजे. गुरुकुल म्हणा एआयला फक्त 5वी ते 7वी प्रत्येक वर्गाच्या 2-2 तुकडे केले. म्हणजे 5वी 6वी एक वर्ग असणार आहे, 7वी 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी अशी सुरुवातीला ज्यावेळेस आम्हाला ट्रेनिंग दिलं ते आहे त्यावेळेस 30-30च्या 2 बॅच तयार करा. आणि आपल्या इथं विद्यार्थी संख्या अफाट आहे. त्यामुळे काय होणार आहे प्रत्येक विद्यार्थी आता एआय साठी पोस्टर लावली होती, जाहिरात केली होती. पण मुळात रयतला जाहिरात करण्याची गरज नसते. पण एक कुठंतरी क्वचित काही बांधकांना कळत नाही त्यासाठी जाहिरात सुरू करायला लागते. ते सुद्धा केली. ज्यावेळेस ऍडमिशनला तुम्ही येतात ते ऍडमिशन त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. रयत मध्ये जसं आता तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेताय तसं अण्णांनी सुद्धा सिंधुताईंसारखं आता सिंधुताईंचा इतिहास तुम्हाला रोजच्या रोजी तर माहित होणार आहे, त्याची सांगायची गरज नाही. मी तर ती शिकवलेले. आता ममता त्यांचा जन्म कसा झाला, काय झाला, माई कसे शिक्षण घेतलं, कुठं त्या ही करायच्या, कागद घ्यायचा, परत उंदराच्या वेळ ठेवायच्या, म्हशीवर अक्षर कशी लिहायच्या, मग त्यांचं दिवसभर कसं करायच्या, परत
थोडक्यात सांगतो की त्या गौऱ्या कसं शेण कसं गोळा करायचा, तिथं उठाव कसा केल्या, गायी कशा त्या नेल्या, मग गायी कशा सोडवल्या त्यांनी इतकं, आणि प्रवास यांचा जन्म झाला, मग ह्यांना तशी की आपलं गणपती बरोबर त्या ठिकाणी त्यांना ठेवलं, माहिती पुढचा प्रवास चालू केला की आजच्या काळात आता तुम्ही आई वडील नाही, ज्यांच्या आई वडील किंवा ज्यांना मुलं आहेत की त्या मुलांविषयी किती प्रेम करा, आणि ह्या जसे आता तुमचे सर्व स्टाफ की जो मुख्य तेच तुमच्यावर प्रेम करतात, तर सर्व इतर मंडळी तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. आता आम्हाला सर म्हणजे ताई तिथं तुम्ही बोलवलं की मला इतर मी ज्यावेळेस अनाथ मुलांचा अनाथ आश्रम पाहिले आणि हे पाहिल्यानंतर खूप फरक जाणवला की आपुलकी प्रेम, आणि जे मुलांना काय पाहिजे. आता वेरे या ठिकाणी बरे आश्रमशाळा आहेत, आश्रमशाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगळंच वातावरण वाटतं, आपुलकी प्रेम वाटत नाही, काय नाही वाटत, आपलीपणा वाटत नाही. या मुलांना कुठेही काही कमी पडली तर मी आहे. आम्हाला माहिती शाळा आपण आता आम्ही ग्रामीण भागात काम केलेले, जसं माहिती प्रत्येक ठिकाणी जिथं कोण जात नव्हतं तिथं माहीत जात, जिथं अण्णा आमची कर्मी भावना ज्या शाळा असे का ती शिकवणच अशी झाली की जुनी आमची पिढी की मुलांना काय पाहिजे ती बोलत नाही. जो अण्णांचा बसा होता, अण्णांसारखे किंवा माहीतसारखं आपल्याला होता येणार नाही, पण कुठंतरी कण जसं मातीचं कण असतो तसं काम करता आलं, त्यांच्यापर्यंत जाऊ पोचू शकत नाही, पण तसं काम करता आलं पाहिजे. आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. रयत मधले जेवढे शिक्षक असतात वेळेचं भान कधीही पाळलं जात नाही. मी सकाळी रोज 8:30-9 ला रोज शाळेत येतो, आणि शाळा सुरू झाल्यानंतर येणार होती, आणि संध्याकाळी जोपर्यंत सर्व शिपाई मंडळी स्वच्छता करून जात नाही तोपर्यंत शाळेत. आता मग हे मुलांना हळूहळू तो अनुभव येणार चाललंय ती फक्त तुमच्यासाठी. आता हा जे उपक्रम चालू केलाय आजपासून तो जवळजवळ 14 तारखेपर्यंत असणार, बरोबर 12 तारखेपर्यंत. यामध्ये रोजच्या रोज नवीन उपक्रम की आज मी तुमच्या ओळखीच आहे, रोज नवीन पाहुणे तुमच्यासाठी येणार आहेत, काहीतरी नवीन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर याचा आनंद उपभोग तुम्हाला घेता आला पाहिजे. आणि ही लहान लहान मुले अपेक्षा निरागस मुलं असतात की निरागस आता मारलं काय केले ही आम्ही 30-32 वर्ष झाला अनुभव 10वी 12वी 10वी पर्यंत मुलाला की आपली वाटतात शिक्षक, तसं तुमच्या इथं सर्व तुमचीच आहे, कारण रोज आपण एकत्र आहे. तुमच्या काय अडचणी असतील, काय मागणी असं तुम्ही इथं मागणार आहे, आणि जेवण तर उत्कृष्ट. मी आता नुसती जगात पाहून आलो बघ, स्वच्छता घेतली, सर्व परिसर. उलट आपण शाळेत गेल्यानंतर एवढं स्वच्छ परिसर नसतो, कारण तिथं संख्या लिमिटेड नसते. तुमच्याकडे लिमिटेड संख्या आहे, लक्ष देणारीच मंडळी जास्त. प्रत्येकडे चेहऱ्याकडे बघितलं तर कोण नाराज नाही, निराश नाही, सर्व आनंदीचे. तर ज्या ज्या काही अडचणी असतील मुलांच्या, आता तुम्ही इथं सांगायची गरज नाही, ज्या अडचणी असतील ते शाळेतच सांगायचं की सर ही अशा अडचणी आम्हाला की हे पाहिजे आम्हाला, तर तुम्ही ते मला सांगायचं. ज्या शिक्षणात अडचणी येतील शाळेत आल्यानंतर शाळेत सुद्धा कुठलीही अडचण असू द्या पटदिशाने माझ्याकडे यायचं, आणि त्या अडचणी तिथं अडचण माझ्याकडून जर अडचण सुटली नाही तर यांना सांगा. शक्यतो तसं कधीच होणार की माझं ओळख 5वी पासून ते 12वी पर्यंत सर्व मुलांच्याकडे एक तरी चक्कर दिवसात सकाळची एक आणि दुपारी एक होतच असते प्रत्येक वर्गात. तेव्हा प्रत्येक शाळेने बेलसर मध्ये होतो आमचा पट होता 170, सर्व मुलांची नावं पाठवतो, कारण इथे शक्य नाही होतं, कारण त्यावेळेस वर्गात प्रत्येक वर्गात जायचो शिकवायचं. आता शिकवणं बंद झालंय, आणि तर जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या, तर त्या जबाबदाऱ्या की तुम्ही आहे म्हणून ते पूर्ण होणार, तुम्ही आहे म्हणून मला जबाबदारी पडल्या, तुम्ही नसताच तर ती जबाबदारी माझ्याकडे, पण तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. आणि आम्ही की माझ्यासारखी कितीतरी येतील कितीतरी जातील, पण मुलं आली पाहिजे, शिकली पाहिजे, तर मोठी झाली. गेली 40 वर्ष काही सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. समाजातील वंचित मुलांसाठी ताईंचं खूप मोठे योगदान आहे. व्यसनातील व्यक्ती, कुटुंबातील त्यांचे समूह उद्देशन, आणि ताई सध्या शिक्षणातील महत्त्व या विषयावरती ताई संशोधन करत आहेत. शालेय शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे ताईंना.
लेखक, पाश्चिमात्य साहित्यावर विपुल लेखन, त्यांनी लिहिलेली बरीच पुस्तकं आहेत. त्यापैकी काही आमचा काय गुन्हा, निशब्द झुंज, गोष्टी जन्मांतरीच्या, अफलातून गोष्टी, डिफिकल्ट डॉटर्स, हरवले ते गवसले, मालक नको पालक व्हा, असं ताईंनी बरेच पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि ताई आम्ही नक्कीच ती सर्व पुस्तकं वाचणार आहोत मुलांसोबत. ताईंचं मुंबईत युवा संस्थेच्या माध्यमातून डेव्हिड्स असून इंडस्ट्रियल स्कूल उन्मार्गी मुलांसाठी बहुमोलाचं ताईंचं कार्य आहे. तसंच पुण्यात देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या व्यसनाधीन त्यांच्या मुलांसाठी ताईंचं कार्य आहे. रस्त्यावर राहणाऱ्या पालकांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास या संस्थेची स्थापना 2003 रोजी झालेली आहे. गेले 20 वर्ष ही संस्था वंचित मुलांसाठी कार्यरत आहे. सध्या बेताळ, बांबड, कुंडार, जिल्हा सिंधुदुर्ग इथे निसर्ग सानिध्यात मुलांसाठी प्रशस्त सुसज्ज असे वसतिगृह पण आहे. जसं आपलं वसतिगृह आहे तसंच सिंधुदुर्ग येथे मुलांचं वसतिगृह आहे. ताईंना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी काही आदिशक्ती पुरस्कार, सुझान अँथनी पुरस्कार, विद्याव्यास पुरस्कार, निशब्द झुंज या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार 2007, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, आमचा काय गुन्हा या पुस्तकासाठी, हिरकणी पुरस्कार मुंबई सुदर्शन तर्फे, देवी पुरस्कार टाइम्स ग्रुप तर्फे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, जेवेल ऑफ रिया 2020 फ्रॉम रिया कॉलेज ॲल्युमिनी असोसिएशन तर्फे ताईंना बरेच पुरस्कार मिळाले आहेत. ताई धन्यवाद आणि थँक्यू सो मच. ताणून कंटाळा येताच कामा नाही. मला वाटलं, मी ममताताईंना म्हटलं बस शांत बसेल ते मुलंच नाही, म्हणून ती विविध प्रकारे आपल्या शरीराची हालचाल करीत आहे. त्यामुळे माझ्यावर अशी जबाबदारी आहे की पुढचा काही वेळ त्यांना कंटाळा येता कामा. काय आवाज तुमचा, हा काय बरोबर नाही. त्यांना कंटाळा येता कामा किंवा मला कंटाळा येत नाही, नाही येणार, आता नाही येणार. हसून दाखवा, हसून. मुलांनो हसा. हसा. किती गंभीर चेहरे, बापरे. मला एकदम कसं तरी वाटायला लागलं. मी म्हटलं सिंधुताई तर सारख्या आई हसायच्या, मुलं तर गंभीर. ममताताई त्याहून हसतात आणि तरी मुलं गंभीर. त्यामुळे आता हसायचंय ना. त्याला मला बरं वाटलं का सांगा. आणि आता एक आपण मजेदार गोष्ट करूया. मगाशी आम्ही आलो बघा, मगाशी आम्ही आल्याबरोबर तुम्ही काय केलं, 1 2 3 पण स्वागत केलं की नाही. आमचं स्वागत केलं की नाही. किती बरं वाटतं रे. दुसऱ्याने स्वागतच नाही केलं तर आपण पुढे गेलो कसं वाटेल. अरे मी आपल्याला बोलवलं, आपलं कोणी स्वागतच करत नाही, बघत नाही, हसत नाही. वाटतं की नाही. खरंच काय आला टाळ्या वाजवायच्या मुलांनी. कधीही टाळ्या वाजवायच्या. मी ना एक कधीतरी म्हणजे या तृप्तीताई बसल्या ना तेवढी तरुणी होते तेव्हाच मी हे शिकले बरं का. पण त्याला एक कारण झालं, ते सांगते आणि आपण पुढे वळू. त्याला कारण असं झालं की मी एकदा अशा संस्थेमध्ये पाहुणी म्हणून गेले जिथल्या मुलांना दिसत नव्हतं, अजिबात न दिसणारी मुलं, अजिबात. त्यांचा कार्यक्रम बघायला मी गेले. मुंबईतला एक फार मोठा हॉल होता, त्या हॉलमध्ये मी गेले. मी होते पाहुणी म्हणून मला तिथे बसवलं.
मुलींचा नृत्य सुरू झालं. मुलींनी खूपच सुंदर परकर पोलके घातले होते, निळे निळे आकाशाच्या रंगाचे. त्यांनी लिपस्टिक लावली होती, त्यांनी सुंदर केस विंचरले होते आणि मग त्या आल्या आणि नृत्य करू लागल्या. आणि काय सांगू मुलांना, मला पहिल्यांदा असं वाटलं की यांना त्यांनी कसले परकर पोलके घातले हेच दिसत नाहीये ना, हेच दिसत नाहीये ना. आम्हाला दिसतंय, त्यांना दिसत नाहीये. मग आता त्यांचं नृत्य संपलं आणि त्या तशाच स्टेजवर उभ्या राहिल्या, अशाच उभ्या राहिल्या. आणि मला एकदम वाटलं की आता त्यांना आम्हाला किती आनंद झालाय त्यांचं नृत्य बघून. खूप सुंदर केला कार्यक्रम. हे त्यांना नाही ना दिसणार, आमचे चेहरे दिसत नाही. आणि मी म्हटलं की आपण जोरात टाळ्या वाजवूया, जोरात टाळ्या वाजवूया. त्यांना ऐकू येतंय ना, ऐकू येतंय. त्या मुलींना फार आनंद होईल. आणि आम्ही 400-500 लोक होतो हॉलमध्ये. आम्ही ज्या टाळ्या वाजवायला लागलो, थांबलोच नाही. आणि मग एक चमत्कार झाला. ते मुली हसायला लागल्या. त्यांना समजलं, कोणीतरी म्हणते छान छान, मस्त, टॉप, सुंदर, ग्रेट, कमाल आहे असं म्हणतोय. हे त्यांच्या लक्षात आलं. मुलांना काय आनंद सांगू मी तुम्हाला. तेव्हापासून मी टाळ्या वाजवायला शिकले. मला कोणी काय केलं की मी लगेच टाळ्या, मस्त टाळ्या. दुसरा एक प्रसंग घडला. काही मुलांना ऐकूच येत नव्हतं. अशा एका कार्यक्रमाला मी हे सगळं की नाही, सगळं तशातून शिकवत गेली. आपलं आयुष्य असतं ना छोट्या छोट्या गोष्टी बघण्यात, शिकण्यात, पुढे जाण्यात. त्याचा शब्द तुम्हाला सांगणार. ऐकू येत नव्हतं शिकलं. अशाच मुली आमच्या त्यांना दिसत होतं. त्यांनी काय घातलं त्या सारख्या बघत होत्या. आपण खूप छान दिसतोय असं त्यांना वाटत होतं. त्यांचं नृत्य सुरू झालं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण कितीही जोराने टाळ्या वाजवल्या तरी इथे नाही ऐकू येणार ना, नाही ऐकू येणार आता. मग मी काय केलं असेल सांगा. माझ्या लक्षात आलं माझ्या टाळ्यांचा इथे उपयोग नाहीये. काय करायला पाहिजे सांगतं तुमच्यातलं कोणीतरी. मागच्या दादांनी सांगितलं तरी चालेल. अशी एक युक्ती मी केली, आम्ही केली. रात्र कोणी सांगतंय काय केलं असेल आम्ही? तू सांगतोस बाबा. आम्ही जोराने हात हलवायला सुरुवात केली. जोराने हात. छान, मस्त, टॉप, ग्रेट, कमाल आहे. आम्हाला असं नृत्य करताच येणार नाही. अरे वा, आनंदाची एक लाटच पसरली. तेव्हापासून मी 2 गोष्टी शिकले. एक काय सांगा, दुसरी काय सांगा, हलवा मग इतरांसाठी. काय तुम्ही एक हात हलवता, कमाल आहे. तुम्हाला 2 हात आहेत का नाही? कुठे आहेत ते? शोध्या पण हलवता तुम्ही नेहमी. मला तर वाटतंय तुम्ही की मी छान नृत्य करते असं वाटण्यासारखं सगळं समोर माहोल निर्माण झालंय. आणि दुसरी गोष्ट, आप हो जाने दो, जोर से तालियां. हसा, टाळ्या वाजवा, छान म्हणा दुसऱ्याला. जो माणूस दुसऱ्याला छान म्हणू शकतो ना, तो स्वतः खूपच छान. जो माणूस दुसऱ्याला सॉरी म्हणू शकतो तो खूप चांगला असतो. केवढ्या कला आहेत ते आयुष्यात, केवढ्या कला आहेत माहितीये तुम्हाला. मला वाटलं माझी चूक झाली तर पटकन म्हणून टाकावं की कशाला थांबून द्यायचं.
ते सगळं कराल ना रे माझ्या बाळांनो. सो नाव मी तुमची एक परीक्षा घेते. आपण गाणं म्हणूया. मी अशा मुलांना गाणं शिकवत नाही जे असे बसतात. दाखवते आहे ना, बघताय ना तुम्ही माझ्याकडे असे बसतात ते. नो वे. माणसाने गाणं म्हणताना पाहूया. मी आजी आहे तुमची, तरी मी या प्रकारे उभी आहे आणि तुम्ही हाताची घडी घालायची. हाताची घडी घालून गाणंच म्हणता येत नाही माणसाला. हाताची घडी घाले बघा, असं गाणं म्हणता येईल. हात कसे पाहिजे? तुम्ही जर या खुर्च्यांवर नसता तर उभे असता आणि मग हात मोकळे सोडून गाणं म्हणत असता, होय की नाही? चेहरे असे सुरकुतलेले बरे आहेत का एवढ्या लहान मुलांचे? चेहऱ्यावर काय पाहिजे सांगा? स्माइल. येस, स्माइल. इंग्रजी तुमची परडे. स्माइल. येस, करेक्ट. आता याला सगळे स्माइल करून, स्माइल म्हणजे हा 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 करणं नव्हे, दॅट्स लाफिंग. यू आर जस्ट टू स्माइल. थोडंसं हसू असतं ना. सगळेजण अतिशय सुंदर दिसतोय ना. तुम्हाला खात्री आहे का तुम्ही सुंदर आहात? अरे किती छान. तुझं नाव सांग बाबा पहिलं. शौर्य. शौर्याला आपण सर्वात सुंदर आहोत असं वाटतंय. मला सुद्धा वाटतंय. आपण हसतो तेव्हा कसे दिसतो? त्याने त्यांना वाटतं आपण सुंदर दिसतो, त्याने हात वर. कारण मोठ्यांनी सुद्धा भाग घ्यायचा आहे याच्यामध्ये. थांबा, ये बाबा तुम्ही नाही. सगळं एंटायर सगळं हे तू नाही का रे सुंदर? तो जरा नाही, तू इतका गुंड आहे मोबाईल मध्ये. सगळे सुंदर आहेत. जोरात. आपण सुंदर आहोत कारण लाईफ इज ब्युटिफुल. आयुष्य मस्त म्हणजे हसरं. आता या हसऱ्या चेहऱ्यानी मी जसं तुम्हाला म्हंटल बघा, मस्त असं म्हटलं की नाही, तसे शब्द तुम्हाला येतात का रे? म्हणा बघू काय काय शब्द. एकेकाने येते सांगायचं. तू सांग रे एक शब्द. व्हेरी गुड. आता दुसरा छान. क्या बात आहे. आता हसऱ्या चेहऱ्याने हे शब्द म्हणायचे. तू सांग. ग्रेट. आपल्याकडे किती शब्द मस्त, छान आणि ग्रेट. काय म्हणे? सुंदर. तू सांग. स्माइल. स्माइल सुद्धा एकदम छान. तू सांगतो. खूपच सुंदर. ब्युटिफुल. तेच होतं. मग म्हण ना परत एकदा तो शब्द. ब्युटिफुल. सुरेख. माईची संस्था आहे. सुरेख. अप्रतिम. मस्त. याने मात्र मस्त. मोठी माणसं भाग घेत नाही त्याचं मला वाटतं. क्या बात आहे. झकास. कोणसी माताई वाटतं. झकास. मागचे तो पहिला आलेला मुलगा. हा तू सांग. किती गोड. छान. किती रे छान वाटलं. एक्स्ट्रीमली छान. व्हेरी नाईस. क्या बात आहे. किती बरं वाटलं असेल मला तुम्हाला सांगून. मला एकच व्याख्या कळते. हसती मुले जिथे देश तो महान. नाचती मुले जिथे देश तो महान. म्हणतात मी माझ्याबरोबर. हसती मुले जिथे देश तो महान. हात हलवायचे तर मी हात नाही हलवला तर लगेच बंद करणार. आता टाळ्या न
आता तुम्हाला अर्थ कळतोय ना? हसती मुले जिथे देश तो महान. हा तुमचा आवाज ऐकला त्या देशाचे पंतप्रधान रडतील. ये देश ऐसे लोगों का है, वैसे लोगों का है, काय वो देश जाने कहाँ गए वो लोग म्हणतील. जोर आहे. ब्रेकफास्ट के नाश्ता केलाय? हा, तुम्हाला जेवायचंय, मला पण जेवायचं. आता तुला म्हणूया, ओरडू नका पण छान म्हणा. हसती मुले जिथे देश तो महान. नाचती मुले जिथे देश तो महान. आता हे दोन ओळी तुम्हीच म्हणा. हात हलवून म्हणा. म्हणा, मी नाही आता. तुम्हाला हात आहे. करा, जसे करायचे करा. हसती सुरू करा. गाणं आपण पाठ करूया हा नंतर. मी पहिल्यांदा कित्येक वर्षापूर्वी हे गाणं ऐकलं आणि तेव्हा आम्ही सगळे म्हणायला लागलो. आणि मोठ्यांना माझी अगदी विनंती आहे, गाणं म्हणण्याची संधी दवडू नका बरं. गाणं म्हणण्याची संधी दवडू नका. गाण्यामध्ये स्वतःला विसरून कशात तरी विलीन होण्यात जाण्याचं सामर्थ्य आहे. म्हातारे कधीही होऊ नका. टिल द लास्ट, शेवटपर्यंत आपण गाणं म्हणूया. मग माझ्यासारखंच तुमचं. मला कोणतं आजी म्हटलं भय वाटतं. अजून कुठे एवढी झाले पाहिजे अजून. त्याचं रहस्य आणि गाणी म्हणते सतत गाणं. तर आज तुम्हाला एकदम जोरदार गाणं म्हणायची एक संधी मी देऊ तुम्हाला. पण त्याच्या आधी मला सांगा, आपलं जे शिबिर आहे त्याचं नाव आहे झेप. ते झेप म्हणून त्याचं हाताने ऍक्टिंग करून मला दाखवा. व्हॉट डज इट मीन बाय द वर्ड झेप? झेप या शब्दाचा अर्थ ऍक्टिंग करून मला दाखवा. ये इकडे ये, तू ये रे. इथे येण्यात मजा असते. कधी कोणी बोलवलं नाही ते लगेच धावत यायचं. तुझं नाव आशिष. झेप असं म्हण आणि करून दाखव. झेप. तू येतोस, तो हात वर केला होतास. तू येतोस, हे तो अशी सांगतो. झेप असं तू म्हणायचं आणि करून दाखवायचं. झेप. हा, कोणाला करायचंय, समोर यायचंय. कधीही संधी दवडू नका. इथे बोला, लगेच यायचं. तुला करायचंय, त्या छोटूला करायचंय. तुला तो अगदी शेवटी बसलाय. करायचंय झेप. आणि कोणाला माझ्या डावीला काम केलंय. तुझं नाव नाही सांगितलंस तू. राजवी. तर मी तुम्हाला, तू येतोस, ये. आता ज्यांना यायचं तरी पटकन यायचं, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. हा, तुषार. घेतली. अडचणी येतात ना मध्ये, त्यामुळे किती बरं वाटतं. मुलं घराभर पुढे येतात, किती बरं वाटतं. मग मान नको ना उडी, किती ती उंच जाणार आहेस तू. निर्माण करावं लागतं ना तेवढ्या जगातला. तुम्ही ज्या संस्थेत राहता ना, त्या घरात राहता, असंच मी म्हणेन.
संस्था म्हणणारच नाही. मी म्हणणारच नाही हे आहे ते आहे. मला सुद्धा कोणी विचारलं तर मी कोणी नाही असंच मी म्हणेन. मी राहते मुलांसोबत राहते. तर ऐका ना तुम्ही ज्या माईंसोबत राहताय ना, माईंसोबत तुम्ही राहता, त्यांनी अशीच झेप घेतली म्हणून या शिबिराचं नाव झेप. खूपच कठीण, खूपच संकटाने भरलेला, काट्याकुट्याने भरलेला तो मार्ग. त्याच्यातून त्या म्हणाल्या नको तिथे चालत राहिला. मी काय घेईन, मी काय घेईन. माईंना कळलं. आता आपण जे गाणं म्हणणार आहोत ते तुम्ही उभं राहून म्हणणार आहात. अजिबात गडबड होता का म्हणे. मला ममताताईंनी नंतर म्हणता का म्हणे रेणुताई आल्या अंडा गडबडच झाली कसं काय यांना बोलवावं असं मला म्हणता. प्रॉमिस, इट्स अ प्रॉमिस. गडबड करणार आता तुम्ही राहू नका. मी तुम्हाला 2 वेळ म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की हे गाणं बसून म्हणायचं आहे का उभं राहून म्हणायचं. All ready to sing? Everybody is ready? तुम्हाला वाटतंय की मी सुद्धा रेडी आहे? बघा जरा. आहे ना? युग निर्माता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. युग निर्माता हम बच्चे. तुम्ही आहात ते उद्याच्या युग निर्माण करणारे तुम्ही आहात आणि तुमच्या मागून आम्ही. युग निर्माता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. चलते हैं हम शान से, चलते हैं हम शान से. डरते नहीं हैं, भूखते नहीं हैं आंधियां तूफान से. भाग्य विधाता हम बच्चे, अब बच्चे. भाग्य विधाता हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. तर उभं राहून म्हणूया की बसू? उभं राहून चला. तुमच्या शेजारी उभं राहा. शेजारी माझी सर्व मोठ्या लोकांना विनंती आहे की त्यांनी गाणं म्हणावं. चला, लेट अस सिंग ऑल टुगेदर. लेट अस सिंग. चला म्हणूया. युग निर्माता हम बच्चे, युग निर्माता हम बच्चे. कल की आशा हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. चलते हैं हम शान से, चलते हैं हम शान से. डरते नहीं हैं, रुकते नहीं हैं, डरते नहीं हैं, रुकते नहीं हैं आंधियां तूफान से. आंधियां तूफान. जोर से बच्चों, जोर से. भाग्य विधाता हम बच्चे, भाग्य विधाता हम बच्चे. कल की आशा हम बच्चे, कल की आशा हम बच्चे. जीना हमको आता है, जीना हमको आता है. मौन नहीं कपल भाता है, मौन नहीं कपल भाता है. जीना हमको आता है, जीना हमको आता है. मौन नहीं कपल भाता है, मौन नहीं कपल भाता है. चांद सितारों से तो अपना, चांद सितारों से तो अपना. चांद सितारों से तो अपना, चांद सितारों से तो अपना. जन्म जन्म का नाता है, जन्म जन्म का नाता है. सुनिए देखा. खीर बतासा हम बच्चे, खीर बतासा हम बच्चे. खीर बतासा हम बच्चे, खीर बतासा हम बच्चे. नाचता था हम बच्चे, नाचता था हम बच्चे. युग निर्माता हम बच्चे, युग निर्माता हम बच्चे. असा छातीवर हात ठेवा मुलांनो की मन विश्वासाने भरून आलं पाहिजे की होय या देशाला सावरणारा मीच आहे तो. इतका आत्मविश्वास सदा ठाई असू दे. युग निर्माता हम बच्चे, युग निर्माता हम बच्चे. कल की आशा
आशा हम बच्चे, कल की आशा हम बच्चे, खुशियाँ ही खुशियाँ आएंगी, खुशियाँ ही खुशियाँ आएंगी, जब हम नाचे गाएंगे, जब हम नाचे गाएंगे, खुशियाँ ही खुशियाँ आएंगी, खुशियाँ ही खुशियाँ आएंगी, जब हम नाचे गाएंगे, जब हम नाचे गाएंगे, हमें बधाई देने को फिर, हमें बधाई देने को फिर, परियों के दल आएंगे, परियों के दल आएंगे। Now, अभी एकदम रेडी ना, धूम धमाका हम बच्चे, धूम धमाका हम बच्चे, ऐकी जरा जोराती, धूम धमाका हम बच्चे, धूम धमाका हम बच्चे, नाचे गाथा हम बच्चे, नाचे गाता हम बच्चे, युग निर्माता हम बच्चे, युग निर्माता हम बच्चे, कल की आशा 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 हम बच्चे। कल की आशा हम बच्चे। क्या बात है, आपके लिए तालियां। शिवतेजने तर अशी तिथून ऍक्टिंग केली म्हणून मी त्याला बोलवलं. किती मस्त ना, किती मजा आली ना. मला तर काय सांगू आणि काय 10 मिनिटं आहेत. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, खूप. पण आता मी तुम्हाला ऐका ना, तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते. सांगू? गोष्ट ऐकायला असं बसत नाही. गोष्ट असं हे गाणं म्हणायचं. आता गोष्ट ऐकायला कसं बसतात सांग. असं बस, असं चालेल थोडा वेळ. नाही तर हा मानले ना, मला कसं तरी होतं, कसं तरी. मी तुम्हाला एक मुलाचीच गोष्ट, ते अगदी तुमच्या वयाचा. 5 गणीच्या एका शाळेत मी गेले होते. मला गोष्ट सांगता येते ना, त्याचा एक फायदा मला असा आहे की मी कुठे कुठे गेलेली आहे. म्हणजे लोक बोलवतात गोष्ट सांगायला गेली. 5 गणीची अगदी नगर परिषदेची शाळा, अतिशय गरीब मुलं होती तिथे. मी गेले, मुलं बसलेली, घाबरलेली. प्रमुख अध्यक्ष बोलते, सांगू खूप लेक्चर देतो, काय करणार. मला माहित होतं ते. मी म्हटलं काही नको, आता ह्या माझ्या लहान मुलीने माझी ओळख करून दिली. म्हटलं छान, आणि सावरून लागलं तिने सगळं. त्याबद्दल तुझं अभिनंदन. उशिरा आला होता, बायोडेटा मला सगळं माहिती आहे. तरी तिने इतकं छान सावरून दिला. ऐका, माझी गोष्ट कधी ओळख ठेवायची असेल ना, मला असं वाटतं की कुणी मला कसं, कोणाला नाही असं वाटतं. मला काय म्हणून ओळखावं. मला नेहमी असं वाटतं की मला गोष्ट सांगणारी बाई म्हणून ओळखावं. आय एम अ स्टोरी टेलर. आणि हे मला कोणाकडून, माझ्या आजी वगैरे होती ना, कधी शाळेतनं गेलेली माझी आजी. शाळेत गेलीच नाही. ती 8 वर्षाची होती तेव्हाच तिचं लग्न झालं होतं. माझ्या आजीचं 8 वर्षाची मुलगी होती ती. ती लग्न होऊन आली आणि शेवटपर्यंत आमचाच उठवावा लागला ना. पण गोष्ट सांगायला लागली ना की मला म्हणून कोणी म्हटलं तुम्ही छान गोष्ट सांगता, तर मी लगेच म्हणते नाही नाही नाही, माझी आजी माझ्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट सांगत. कारण पुस्तक वाचून गोष्ट सांगणं इज वन थिंग, आणि स्वतःच्या कल्पनेतून नातवंडांना गोष्ट सांगणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. ती माझ्या आजीमध्ये होती, ती आमच्याकडे आलेली. सांगायचं काय तुम्हाला. एका शाळेत गेले, अशीच मुलं बसली होती, 3री आणि 4थीची. आणि ती विचारली अशी, बघा नको. मी म्हटलं अरे हाताची घडी
बघायला लागली मुलं, आपण तर ऑलरेडी घातलेली आहे, आता या काय सांगायला लागल्या. मी म्हटलं सोडा. सोडली. एकदम आनंद. बघायचा प्रमुख पाहुणे चांगले आहेत, गडी घालू नका म्हणतात, चांगलं आहे. लगेच संभाषण सुरू झालं. ते छोटे छोटे हात मला दिसत होते. मला एकदम सुचलं बरं का मुलांना. मी म्हटलं काय रे, हे हात कशासाठी असतात? हात, आपले हात अतिशय गरिबागरची मुलं, खूप काम करणारी, कष्ट करणारी, शेतात जाणारी. ती म्हणाली कचरा काढायला हात असतात. ती म्हणाली सारवायला हात असतात. ती म्हणाली मुलं भांडी घासायला, मुलं मुली होत्या, भांडी घासायला हात असतात. मला खरोखरच वाईट वाटलं. माझे हात कशाला आहेत, त्यांचे हात कशाला आहेत. मला मग मी त्यांना मुलं तेच म्हणाली. शेवटी मुलगा असं म्हणाला. खूपच चर्चा झाली. मी म्हटलं याला असतात का आपले हात? त्यांना माहित होतं ते चित्र काढायला, चित्र काढायला. मी त्यांना म्हटलं याला असतात का आपले हात? हो हो, वाचायला. मी म्हटलं असतात का आपले हात? असतात. खेळायला आणि मारामारी करायला सुद्धा. अशी बरीच उत्तर आली. हा, खूपच उत्तर आली. पण एक मुलगा होता, मी त्याला कधीच नाही विसरले रे. आता तो खूप मोठा असणार मुलगा. हे सगळे तरुण तरुण बसलेत ना, त्यांच्या वयाचा असणार तो मुलगा. तो असं चौथीत होता आणि असं एका कोपऱ्यात बसून माझ्याकडे एक सारखा बघत होता. तिकडे खुर्च्या नव्हत्या मुलांना, टेबलं नव्हती, मुलं खाली सतरंजीवर सगळी बसलेली होती. आणि असं तो तिकडे बसला होता, माझ्याकडे बघत होता. तर तो असं खूप त्याचे कोपरे कोपरे गाल होते आणि ना पिंगट डोळे होते, तसेच केस होते. मी त्याला कधीच नाही विसरले. किती वर्ष झाली असतील, 15 वर्ष तरी झाली असतील. पण अशी मुलं ना मनात खूप आतमध्ये असतात, खूपच आतमध्ये. तसं बसला होता, माझ्याकडे बघत होता. तर त्याने हात वर केला. बराच वेळ गेला होता. हातांचा उपयोग कसं होतं, स्टाईलिश मध्ये. तर म्हणाले ताई आम्ही मोठे होताल, अगदी त्याची बोलण्याची स्टाईल झाली. आम्ही मोठे होताल आणि या देशाचं काम करताल. चौथीतला मुलगा मोठे होताल आणि देशाचं काम करताल. मी काय केलं माहितीये का, तिथे खुर्ची होती. मी ते खुर्चीत गेले आणि धाक्कन बसले. तुम्ही मोठे होताल, देशाचं काम करताल, आम्ही रिटायर होताल. तो बघतच होता माझ्याकडे. त्याला वाटलं आताच रिटायर झालं. तो म्हणाला ताई, त्याचं वाक्य बघा. तो म्हणाला अहो पण ताई आम्ही मोठे होताल, या देशाचं काम करताल, तोपर्यंत तुम्ही मरताल. तोपर्यंत तुम्ही मरताल. म्हणजे माझे केस वगैरे बघून त्याला वाटलं की मी मोठा होणार कधी, देशाचं काम करणार कधी, आणि ही बाई रिटायर होणार कधी. तर मला अहो ताई आम्ही मोठे होताल, देशाचं काम या हाताने करताल, तेव्हा तुम्ही मरताल. मी म्हटलं आता ह्याला नामोहरम केलं पाहिजे. कुठले बसले होते ते पण करून दाखवते मुलांनी. मी असं बसलो. जेव्हा म्हणाला की तुम्ही मरताल, आता आपल्याला बसून मी माझे फोटो काढतो मग मी तशी फोटो आल्यानंतर मी करून दाखवते. थँक्यू सो मच. मी म्हटलं आता आलं ना रागिणी झाशीची गाणी. माझं सगळं एंटायर हेच बदललं. म्हणजे माझा जो काय दिसण्याचा हे होता ना असा. मी म्हटलं आम्ही मरताल, अरे तुम्ही मोठे होताल, देशाचं काम करताल, आम्ही ते बघताल.
मगच आम्ही म्हणतात. त्याचा चेहराच बदलला. कुठला कोण पाचगणी जवळच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा तो मुलगा आणि मी यांची एक नाळ. पुढे कधी मला जेव्हा मी एकटी बसायची ना पुण्यातल्या माझ्या घरात, तेव्हा मला वाटायचं कुठे असेल तो मुलगा, काय करत असेल, गरिबीमुळे संधी मिळाली असेल काय, शिकला असेल काय, मला कधी भेटेल. त्याची माझ्या जसा मनात तो रुतून राहिलेला आहे तशी त्याच्या मनात मी रुतून राहिले असेल काय. मुलांनो, इतकी गंमत आहे ना, तुम्ही मरताल असं तो मला म्हणाला तेव्हा ह्या बाईंना, बाई ह्या नाही का शिक्षिका त्या शाळेतल्या, त्यांना मी म्हटलं ताई मी जाते, पण मी गेल्यानंतर कार्ट्या प्रमुख पाहुण्यांना मरताल असं म्हणतोस. असं तुम्ही त्याला म्हणू नका. या देशात अजूनही बापू जिवंत आहे. तो सरळ म्हणू शकला तुम्ही मरताल म्हणून. खरं बोलणारा बापू अजूनही आहे. तुम्ही त्याला मी गेल्यानंतर ओरडू नका. त्याच्या त्या मरताल या शब्दाने माझी 10-5 वर्ष वाढलेली आहे. मला प्रत्येक आम्ही गोष्ट सांगितल्यानंतर एक गोष्ट ऍडिशनल मला देतात. लोक मला विचारतात ही गोष्ट तुम्ही कुठे वाचली. मी म्हणते वाचत नाही, मी ती घडते, माझ्या आसपास ती असते. मग एकच भूताची गोष्ट सांगू. तुम्हाला भूत आवडतं? भूत असतं? मग कसं का आवडेल? आता हे मला पुढच्या वेळेला सांगावं लागेल. भूत नसतं पण तरी ते आम्हाला आवडतं. कुठे पुरावा द्या. आहे का? ज्यांना तुम्ही प्लीज कुणाकडे बघू नका. तुम्हाला जर वाटतं असेल भूत आहे लगेच काय करतो, तुमच्या तरी असणारच. स्वप्नात असतं, टीव्हीत असतं. बघा मीडियाचा सारखी भूतच असतात. थिएटर मध्ये भूत असतो. कुठे इमॅजिन करतो, कल्पना करतो. घरात असतात. कुठे असेल? देव आहे तसा भूत आहे. कुठे मेल्यावर आपल्याला भेटतं. फोटोच असतं. स्मशानात असतं. म्हणजे भूत असतं सर्व. एक गाव होतं. त्या गावात एक आजी आणि आजोबा राहत होते. आजी एकला काहीतरी सांगायचं, हे उत्तर आले बरं झालं. म्हणजे कन्क्लूड. एक गाव होतं. गोष्ट ना सांगायची तुम्हाला सुद्धा पाळी आली ना तर पहिलं वाक्य छोटं असायला पाहिजे. हा ते मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की तुमच्यातले अनेक लोक आमच्यापेक्षा सुंदर गोष्टी सांगणार आहेत. मी सुद्धा गोष्ट कुणाकडूनही शिकले नाही, पण मी चांगलं माझी आजी सांगायची आणि तिथं कारवारी कशी सांगायची, काही तिला मराठी येत नव्हतं, तर मी त्याच्यातून शिकले. पहिलं वाक्य असतं ना, एक गाव होतं. एक होतं गाव. भाषणाची गाडी ही भर 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 असता कामा. जितकं बोलण्याला महत्व आहे तितकंच थांबण्याला महत्व आहे. दुसऱ्यांकडे बघायला महत्व नाही. बघतालच पाहिजे. आपण घाबरतो ते अध्यक्ष महोदय आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो भयंकर घाबरलेलं आहे. सगळं भाषण विसरलेलं आहे. सगळं भाषण विसरलं आहे. आमच्या बाई म्हणतात तेव्हा आता काय होणार, कारण बाहेरून माणसं बोलवली आहेत, आम्हाला ह्याला तर काहीच आठवत नाही. खरं ना रे, हसतोय
काही परवा करायची नाही. जर समोरच्यांकडे बघायची भीती वाटते तर शेवट कुठतरी बघत राहायचं आणि बराबर सांगायची, यू विल बी द विनर. लक्षात आलं? तर त्या गावामध्ये एक आजी आणि आजोबा दोघेही म्हातारे झाले आणि नाही त्यांना मूलबाळ नाही. ते मूलबाळ नसले काय झालं? हो चल. आलं त्याला रडून. त्यांना ना राज्य आजोबांना मूलबळ नाहीये. मग आता अगदी म्हातारपण आलं, गावाबाहेर एक छोटीशी झोपडी बांधून राहतायत, आजोबा कधी कामाला जातायत, पैसे पण नाहीये, गरिबी आहे. कुठेतरी आजोबांना किती काम होणार? ते गेले, थोडं बहुत काम केलं, काहीतरी मीठ मिरची तांदूळ काय आणले आणि त्याच्यात जेवली, अशी परिस्थिती. पण खरं काय माहितीये का, आजी आहे ना आजी, खूपच भांडखोर आहे रे, खूप भांडते रे बाबा आजोबांशी. आजोबा खरे कसे शांत आहे, ते दुर्लक्ष करतात. आजी नाही, आजी आजोबांना हाक कशी मारते बघा. अहो आजोबा म्हणतात सुरू झालं, या आता गिळायला. जेवायला नाही, गिळायला. ते आजोबांना राग येतो. जेवायला म्हणता येत नाही का? गिळायचंय की नाही, नाहीतर मी सगळं काढून ठेवते. मग आजोबा बिचारी स्वयंपाक पण करू शकत नाही ते तसा. मग हळूहळू येतात, हळूहळू येतात आणि काय करतात सांगा, जेवतात. एक दिवस आजोबांनी आणली ज्वारी. आजीनं ती तळली, ती मळली, त्याच्या सुरेख अशा भाकऱ्या केल्या. भाकऱ्या झाल्या किती सांगा? 7. किती झाल्या? 7 करून दाखवा हाताने. 7 झाल्या. थांबा मला बघू द्या, तो पण हात सरळ. येस 7. 7 भाकऱ्या झाल्यावर आजी म्हणते, काहीतरी तोंडी लावणं होतं आपलं. आजी म्हणते, या आता गिळायला. तोपर्यंत वाजले होते दुपारचे. आजोबांना भुकेने चक्कर यायला लागली होती रे बाबा. गिळा म्हणा, जेवा म्हणा, काही म्हणा, जेवायला द्या. आले आतमध्ये. आजी म्हणाली थांबा. असं म्हणाली, दाखवा करून. अरे बापरे, असं म्हणाली तर ते अगदीच गेले असते आजोबा. थांबा, मीच केले भाकऱ्या किती सांगा? तुम्ही खायच्या, मी खाणार. आजोबांचा संताप झाला. का ग? का? मी 3 का तू 4 का? का म्हणजे काय? सगळं ज्वारी आणल्यानंतर सगळं मी केलंय. आला होता तरी का आतमध्ये बघायला? अजिबात नाही, मी खाणार. तुम्ही खायच्या. भांडण सुरू. शेवटी आजोबा काय म्हणाले, हे बघ मी तुला याच्यातून एक मार्ग सुचवतो. तो असा की तू आहेस ना, तू आणि तू त्या कोपऱ्यात बस, मी या कोपऱ्यात बस. जो कोणी आधी बोलेल तो पैज हरला. मग त्या पैज हरल्यावर त्याने किती भाकऱ्या खायच्या? 3. जो पैज जिंकेल म्हणजे नंतर बोलेल त्याने किती खायच्या? 4. डन. कधी नाही ती आजी कबूल झाली, नाही ते मी मांडायची. इकडे ती बसली, इकडे आजोबा बसले. भुकेने झालं ते व्याकुळ, लुडकले इकडेच. गाढ झोप लागली, शुद्ध अवस्थेसारखी. रोजचा भांडणाचा आवाज नाही. आसपासच्या लोकांना वाटलं बापरे, आवाज कसा नाही म्हातारा म्हातारीचा. लोक आले आतमध्ये. ते होते किती सांगते हा तुम्हाला. एक एक नाव सुचवाल मला? हा, पहिलं नाव सांगा. एक जणाला. कोण? हा, गिरीश. मला काही लक्षात. गिरीश. 2 दीपक. सगळे पुरुष होते आपण. हा, मुकेश. स्वराज. आदित्य. प्रतीक. प्रमोद. प्रमुख.
प्रमुख घेतलं. 7 लोक आले त्या दिवशी आतमध्ये. किती लोक आले? 7. नाव लक्षात आहे? मी विचारणार आहे. गिरीश सगळे, स्वराज, मुकेश वगैरे सगळे आणि प्रमुख. तर बघताय ना, बघताय आजोबा हालचाल विशुद्ध अवस्था आली. 3-4 वाजले, 5 वाजले, पुन्हा कलायला लागली, काळोख पडायला लागला. झोपडी तिथे वीज वगैरे काही नाही. काळोख झाले. आजी उठा. आजी शेगडी पुढे सगळं, जेजुरी पुढे सगळं सामान तसंच, भाकऱ्या तशा झाकून, काही नाही रे पुष्टावलेलं. इथे आजोबा, इथं आजी आजोबा. सगळ्यांना प्रेम होतं रे त्यांच्याबद्दल. दोघेच राहतात ना आणि म्हातारे. शेवटी 7 जणांनी एकमेकांकडे बघून मान हलवली. गेले वाटत. एक जण म्हणाला, मुकेश म्हणाला, पण बघा बरं, नवरा बायकोंचं प्रेम जन्मभर भांडले पण मरताना एकदम गेले. बघा याला म्हणतात प्रेम. दोघांनाही उचललं. राम बोलो भाई राम. झाली यात्रा स्मशानाकडे. हिंगळतात ना रे नेताना. कोणीच गेलं नव्हतं. आजी म्हणाली, बाई कसला नवरा रे देवा तुम्हाला हातीलास. एका भाकरीसाठी गप बसून राहिलाय. ते न्यायला लागले स्मशानाकडे आणि एक आधी बोललं तर एक भाकरी कमी म्हणून गप राहिलाय. देवा पुढचे 7 जन्म काय कुणालाही असला नवरा नको. याचं लग्नच नको होऊ देत परत कधी. आणि आजोबा म्हणले, काय बायको दिलीस रे महाराजा, एका भाकरीसाठी गे. शेवटी पुजले स्मशानात. ठेवलं त्यांना खाली. आता पुढची तयारी करतात. तेव्हा मात्र आजीला राहवे ना बरं. उठून बसली. असं ते कुंकू लावलेलं ना, मळवट सगळा असा गेलेला. पांढरे केस विखुरलेले, लुगडं कसं तरी झालेलं. आणि म्हणते, हा मेल्यानो. म्हणते, अहो नवऱ्याला, अहो तुम्ही खा 4 आणि मी खाते 3. मी हरले बरं, हरले. उठा आता, तुम्ही खावा 4 आणि मी खाते 3. अरे बाबा, 7 जण आले होते. मुकेश, गिरीश, स्वराज, प्रमुख, हा तो 7 जण. तुम्ही खावा 4 आणि मी खाते 3. ते उठले आणि ते 7 जण राहिले प्राण तर भीक मागून खाईन असे म्हणून पळायला लागले. ही मागून पळायला लागली. अहो थांबा, आम्ही कोणी नाहीये, आम्ही जिवंत माणसं आहो. कशाला पडता आम्हाला बघून. पण आजीचं तेव्हाचं रूप, सगळं दिवस भूकणारे. त्यांनी तळमळली, पाण्याचा थेंब नाही, सगळे केस असे उभारून आलेले, ते कुंकू फरफटलेलं. अरे देवा, मागे वळून बघितलं आणि परत पळायला लागले. पळता राजाकडे, तेव्हा राजवाडा होता, राजवाड्यात गेले आणि म्हणाले, महाराज. काय रे महाराज. महाराज पण धावायला लागले, महाराणी पण धावायला लागल्या, राजपुत्र राज सगळे गेले आणि त्या राजवाड्यात दोघेच राहिले. आजी आणि आजोबा दोघेच. काय हो, असा असतोय होय राजवाडा. आम्ही कधीच गरिबानं कुठं पाहिलाय हो. आमची आपलं झोपडीतले लोक. आजी काय म्हणते, अहो
आपण इथेच राहूया का? हां, परत कशात जायचं? आपण राहूया की इथं कोणी नाहीये इथं, तुम्ही आणि मी. आजोबांची मुद्रा गंभीर. ते म्हणाले राहू, पण आधी त्या भाकऱ्या घेऊन. मी खाते असं असतं भूत. ते राहतं सांगू आपल्याच मनात, आपल्याच मनात. ते सिनेमातही राहत नाही, टीव्हीतही राहत नाही, इथं राहत नाही, तिथं राहत नाही. आता हा प्रश्न तुमच्यावर, पण ही गोष्ट कोणी लिहिली हे सांगितल्याशिवाय मला जाता येणार नाही. ही भारतीय म्हणजे खूप शेकडो वर्षापूर्वी लिहिली गेलेली भारतीय लोककथा. ही लोककथा इट्स वाईडली युज्ड टू टेल द स्टोरीज दॅट देयर आर नो घोस्ट्स. भूत नाही हे सांगायला आपल्या पूर्वजांनी कोणीतरी, त्यांचं नाव माहीत नाहीये त्या लेखकाचं, त्यानं लिहिली ही गोष्ट. तेव्हा मी गेल्यावर आता मी थांबत सांगायचंय की भूत आहे का नाही हा तुमचा. आणि मी मगाशी तुमची लायब्ररी बघितली, त्याच्यामध्ये खूपच छान पुस्तक आहे. माझा एक मंत्र आहे, ती 2 ओळी तुम्ही तुमच्या मनावर लिहून ठेवायच्या, तिथं भूत नाहीये. एक सफदर हाशमी नावाचे फार थोर पुरुष आपल्यात होऊन गेले, फार थोर होते. त्यांनी जर मुलांसाठी लिहिलेली पुस्तकं कुणीही बघेल, दिल्लीला राहत असत, कम्युनिस्ट विचारसरणी होती आणि मुलांसाठी अखंड अविरत काम करणारे उमदे गृहस्थ, अत्यंत उमदे. परंतु त्यांची दिल्लीमध्ये अगदी हृदयावर गोळ्या घालून हत्या केली गेली. एकही पुस्तक सफदर हाशमींचं असं नाही की ज्याच्यात फूल नाही. मुलांसाठी कसं लिहावं हे समजणारा अवघ्या 40 निघून गेला आपल्यातून. त्यांची हत्या केली गेली, कुणी सापडले नाही. मी त्यांची पुस्तकं खूप वाचली, कविता खूप वाचल्या. त्यातल्या 2 ओळी नक्की, किताबें आपके पास रहना चाहती है, आपको कुछ कहना चाहती है. सगळ्यात सुंदर दोस्त जर कुठला माणसाचा असेल तर तो पुस्तक. त्याला हृदयाशी घट्ट धरावं, सारखं वाचावं, सारखं वाचावं, सारखं शिकवावं. क्योंकि किताबें आपको कुछ कहना चाहती है, आपके पास रहना चाहती है. मला जर स्वप्नात सुद्धा कोणी विचारलं की तुझा बेस्ट फ्रेंड कोण, तर मी म्हणजे पुस्तक असते. आणि देवाकडे म्हणजे शेवटपर्यंत प्रार्थना असते की मला माझे डोळे कायमचे मिटेपर्यंत मला दिसू दे, मला दिसू दे. पॉडकास्ट आहे लोक सांगतात, पण मला कधीच विश्वास आहे, मला वाटतं डाव्या हातात पुस्तक, उजव्या हातात चहाचा कप. तो राहुल सरांना माहिती आहे, चहावरच जगतात असं ते म्हणतात. उजव्या हातात चहाचा कप, डाव्या हातात पुस्तक. आपले डोळे उघडे, मन उघडं आणि आपल्या प्रिय मित्राबरोबर हव्या तितक्या खटका आपण घालवाव्यात. अशी मुलं घालणारे. त्यामध्ये एक इंग्रज लेखक तुम्ही नक्की वाचा, त्याचं नाव आहे ऑस्कर वाईल्ड. ऑस्कर वाईल्ड. ऑस्कर वाईल्डच्या कॅन्टर विलेज घोस्ट ही कथा भूतकथातली अल्टिमेट मानली जाते. कॅन्टर विलेज घोस्ट म्हणजे कॅन्टर विलेजलं भूत. ही कथा आम्ही हजारो मुलांना सांगितली. मला पाठ आहे. ममता ताईंनी मला जर परत बोलवलं तर मी नक्की मुलांना कॅन्टर विलेज घोस्ट सांगेन. खूप छान ऐकलं, खूप छान, खूप छान. मी तुमचे मनपूर्वक तुम्हाला अतिशय धन्यवाद देते मुलांनो. कारण मुलं आहेत म्हणून मोठे आहेत, मोठे आहेत म्हणून मुलं नाही आहेत. ते नसते तर आम्ही काय केलं असतं, इतक्या गोष्टी कोणाला सांगितल्या असत्या, होय की नाही. ते बारीक सारीक गोष्ट पाहणं, वेळप्रसंगी आपल्या सर्वात आवडीचे खेळ, सर्वात आवडीचं टीव्ही पाहणं, या गोष्टी बाजूला ठेवून सर आपलं झेप कधी सुरू होतंय आणि सर आम्ही काय काम करू. हे आज मी इथे 7:45ला आलो तेव्हा आंघोळ करून काही मुलं आली होती, सर काय काम करायचंय. आणि ही अगदी 5वी 6वीची मुलं होती. तुमचे देखील खूप 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 आभार. आपण हा कार्यक्रम
प्रेम, आपल्या सर्वांची माया ही अशीच राहू द्या. आणि त्याचसोबत आपल्या सर्वांनी जे काही लक्ष देऊन आजच्या कार्यक्रमातनं ग्रहण केलेलं आहे ते आपण आज ताईंना वचन देऊयात की प्रेमाची जी भाषा आहे, जिला कधीही कुठल्या जातीचं, धर्माचं, भाषेचं, लिपीचं बंधन नसतं, जी अगदी आपल्या डोळ्यातल्या प्रेमाने एखादं हिंस्र जनावर देखील शांत होतं, ती प्रेमाची भाषा आम्ही देखील शिकण्याचा प्रयत्न करू आणि हे प्रेम, हे हास्य सर्वांना वाटत राहू. हे वचन मी सर्वांच्या वतीने तुम्हाला देतोय ताई. आणि तुम्हाला आम्ही अगदी ताईंच्या बिहाफमध्ये आणि कदाचित ताईंची पूर्वपरवानगी न घेता सांगतो की ताई येत राहा, आम्हाला वेळ देत राहा. खूप लहान झाल्यासारखं वाटलं आणि थोडासा लहान तोंडी मोठा घास घेतलाय, पण ताई येतील याची मला पूर्ण खात्री आहे. आजचा हा उद्घाटन सोहळा येथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.